आपली काम बजावत असताना, आपली सेवा करत असताना त्यांना बाकीसुद्धा जबाबदारी आहे. त्यामुळे विनंती आहे की पूर्ण दोन्ही संघांना की आपण व्यासपीठासमोर थांबायचं. सचिन राणेचा संघ इथे उपस्थित आहे. चला रोहन चिले, आपण सुद्धा वेळ घेऊ नका, लवकरात लवकर व्यासपीठासमोर या. या आपण आता प्राईज डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी मात्र ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांनी हातभार लावला आहे त्या सर्वांचा आपण इथे सन्मानित करणार आहोत. मग त्यामध्ये पंच आहेत, स्कोरर आहेत, कॉमेंटेटर आहेत, सर्वांनी मात्र आपली भूमिका पार पाडली. सर्वांचा आपण इथे यथोचित सन्मान करणार आहोत. सर्वप्रथम व्यासपीठावर मी इन्व्हाइट करतो या स्पर्धेमध्ये ज्यांनी मात्र भूमिका पार पाडत असताना कुठलीही मात्र स्पर्धेला म्हटलं गालबोट लागलं नाही, कुठली कॉन्ट्रोवर्सी पाहायला मिळाली नाही, यासाठी आपण सर्व पंचांचे इथे आभार व्यक्त करूया आणि सर्व पंचांना इन्व्हाइट करूया कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि त्यांचा सन्मान इथे पण करूया. सर्वप्रथम मिलिंद पाचरण यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर या. हॅलो. तर मिलिंद पाचरण इथे उपस्थित आहेत. आमचे पंच या स्पर्धेमध्ये खूप चांगली भूमिका पार पाडली. कित्येक वर्ष अंडरआर्म क्रिकेटचं खेळ स्वतःसुद्धा खेळले आहेत आणि चांगल्या चांगल्या स्पर्धेमध्ये त्यांचा परफॉर्मन्स आपण बघितला. तर मिलिंद पाचरण यांचा सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो सन्माननीय संतोष कदम साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मिलिंद पाचरण यांचा सन्मान करायचा आहे. हे सर्व आपण सन्मान साहेबांच्या शुभ हस्ते करणार आहोत, सर्व आमच्या ऑफिशियलचे. हे सर्व आमचे पंच, आमचे गुणस्नायक, लेखक, समालोचक सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच मिलिंद. यानंतर पद्मनाभन प्रभू, फक्त पंचांची भूमिका नाही, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सुद्धा मुलाची भूमिका बजावली. तर आपण इन्व्हाइट करूया पद्मनाभन प्रभू उर्फ बाबू यांना. आपण व्यासपीठावर या, यांचा सन्मान इथे केला जाईल. इक्बाल आवळकर साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान इथे करावा. थँक्यू सो मच बाबू. नॉट ओनली अंपायर, इज द ऑफिशियल ऑफ द टुर्नामेंट. पूर्ण जबाबदारी मात्र खांद्यावर घेतली, सर्व संघांना एकत्र केलं, ही मोठी जबाबदारी पार पाडली आहे. अत्यंत अनुभवी खेळाडू आणि अत्यंत अनुभवी पंच पद्मनाभन प्रभू उर्फ बाबू, थँक्यू सो मच. त्यांचेच बंधू विवेक प्रभू यांना सुद्धा इन्व्हाइट करतो, आपण सुद्धा व्यासपीठावर या. विवेक प्रभू यांचा सन्मान केला जाईल. आणि मी प्रदीप गायकवाड यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. थँक्यू साहेब, आपण या पुढे. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करू इच्छितो. विवेक प्रभू यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो.
सर्व पंचांचे आभार व्यक्त आम्ही केलेत, कारण मगाशी आपण बघितलं की अजित निकम यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त केले, तेव्हा ते आमच्यापासून निघून गेलेत. कारण खूप दूरवरचा त्यांना प्रवास करायचा होता, त्यामुळे निश्चितच आमची रजा घेतली त्यांनी. यानंतर आपण पुढे वळत आहोत आणि आमच्या सर्व समालोचक मित्रांचा सन्मानित आम्ही करणार आहोत. या स्पर्धेमध्ये निश्चितच समालोचकीसुद्धा भूमिकासुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट असते. कधी कधी काय होतं की जेव्हा कंडिशन्स अशा प्रकारे असतात की टुर्नामेंट्स लवकर कव्हर करायचे असतात, तेव्हा समालोचन कमी आणि त्यांना उपदेश जास्त करावे लागतात खेळाडूंना, जेणेकरून लवकर लवकर स्पर्धा ती कव्हर व्हावी. यासाठी आमच्या सर्व समालोचकांचे आम्ही आभार व्यक्त करतो. तर सर्वप्रथम संतोष कदम यांचा सन्मानित केला जाईल आणि मी विनंती करतो व्यासपीठावर सन्माननीय संतोष कदम साहेबांनाच विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे संतोष कदम यांचा. संतोष कदम यांचा सन्मान साहेब कधी करताय. संतोष कदम दुर्मिळ योगायोग आमच्या संतोष कदम साठी सुद्धा खूप खूप आभार. यानंतर मी विनंती करतो पुढे यायचं म्हणजे पांडुरंग पाटील. आपण या आजच्या दिवसामध्ये निश्चित आम्हाला समालोचन ऐकायला मिळालं. हायकोर्ट व इथे जॉब करतात आणि फावल्या वेळेमध्ये आपली हॉबी पूर्ण करतात आणि अप्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून ऐकायला मिळालं. या आपण सन्मान करूया पांडुरंग पाटील यांचा. आणि मी पुन्हा एकदा इक्बाल सरांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आपण. खूप खूप आभार. यानंतर व्यासपीठावर भरत मोरे उपस्थित आहेत. भरत मोरे जे सलग 2 दिवस इथे विरारून येत आहेत आणि मी आता मात्र पराग पाटील विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण इथे भरत यांचा सन्मान करायचा आहे. भरत मोरे जे ट्रिपल एसचे फ्रँचायझी ओनरसुद्धा आहेत आणि एका ओनरच्या माध्यमात एका फ्रँचायझी ओनरचा सन्मान इथे केला जातोय. हा एक सुद्धा एक दुर्मिळ योग आहे. आणि त्यानंतर आमचे अंडरआर्म क्रिकेटचा आवाज असं सुद्धा संबोधलं गेलं, ही सुद्धा पदवी दिली आहे आणि सागर मोरे यांचा सन्मान इथे केला जाईल. सागर आपण यायचंय पुढे. आणि मी शैलेश पाटीलला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. खूप खूप आभार. सलग 2 दिवस या स्पर्धेमध्ये अप्रतिम आवाज आपल्याला ऐकायला मिळाला आणि मोलाचं योगदान दिलं ते म्हणजेच सागरने, त्याबद्दल निश्चित त्याचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करत आहोत. यानंतर या स्पर्धेमध्ये एखाद्या समालोचकाच्या मागे आपण उल्लेख केला तर त्याचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच मोलाचं ठरतं आणि त्याच्याच मार्गदर्शनामुळे आम्ही चांगलं समालोचन करू शकतो. अशा आमचे गुणसंख्यक लेखक निलेश वैद्यचा सन्मान इथे केला जाईल. निलेश वैद्य आपण पुढे या. आणि मी सन्माननीय प्रदीप गायकवाड साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण आमचे गुणसंख्यक लेखक निलेश वैद्य याचा सन्मान करायचा आहे. तसेच आपल्याला कल्पना असेल की काल आणि आज 2 दिवस ज्याने समालोचकांची भूमिका बजावली आणि सर्वांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले ते आमचे प्रसाद परब सर. त्यांचा सत्कार करावाच लागेल आणि मी विनंती करते कदम साहेबांना की आपण स्वतः त्यांचा सत्कार करायचा आहे. हो नक्कीच. त्यांचं आपण जर पाहिलं तर एक छान कविता आज करोनाच्या काळामध्ये जेव्हा बंदिस्त सर्व देव होते देवळामध्ये, त्यावेळेला खरे देव आपल्या रस्त्यावर उतरले होते. ते संपूर्ण देव होते. आमचे पोलीस कर्मचारी असतील, डॉक्टर्स असतील, नर्स असतील, सफाई कामगार असतील, सर्वच होते. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच. तू उल्लेख केला कवितेचा, पण ती कविता माझी नाही आहे, सन्माननीय विश्वास नागरे साहेबांचीच आहे. पण API मॉन्टी खोपकर म्हणजे राजेश खोपकर यांनी जेव्हा ती त्यांच्या एका कार्यक्रमात बोलली तेव्हा त्याच्यामध्ये मला स्फूर्ती मिळाली, एक मोटिवेशन मिळालं. आणि जेव्हा जेव्हा पोलीस बांधव आमच्या व्यासपीठावर उपस्थित असतात त्यांच्यासाठी मी आवर्जून ही कविता बोलतो. त्यामुळे निश्चितच मॉन्टीसाठी सुद्धा मी आभार व्यक्त करेन त्याबद्दल. थँक्यू. आपण वळूया आता पुढील प्राईज डिस्ट्रीब्युशनकडे. चुकून मागून कुठल्या आमच्या ऑफिशियलचे सन्मान जर राहिले असतील तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. यस, आपण अजून एक सन्मान इथे करणार आहोत. नेहमीच त्यांचं पाठबळ आम्हाला लाभतं, ज्यांचं सहकार्य आम्हाला लाभतं, त्यांचा सपोर्ट आम्हाला लाभतो, म्हणजे टेनिसक्रिकेट.inचे संदेश पिलाने ते उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. संदेशला विनंती करतो आपण या व्यासपीठावर. संदीप शिलाने. कारण ट्रिपल एस लाईव्हची जी भूमिका आपण बघतोय जी मात्र पार पाडली आहे ती मात्र खूप चांगली पार पाडली आहे आणि संदेश पिलानेचा निश्चित मोलाचा वाटा राहिला आहे. आणि मी अनिल गोलतकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण संदेश पिलाने यांचा सन्मान करायचा आहे. ट्रिपल एस लाईव्हची सुरुवात झाली. लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून ट्रिपल एसने सुद्धा मात्र एक पाऊल पुढे टाकलं आणि संदेश पिलाने याचा निश्चितच मोलाचा वाटा राहिला या सर्व गोष्टी करण्यासाठी. त्याबद्दल संदेशचं मनपूर्वक आभार. थँक्यू सो मच संदेश, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल.
सर्वप्रथम आपण देऊया उपांत्य फेरीचा सामनावीरचा पुरस्कार बाकी आहे देणं, तो आपण देत आहोत. तर प्राईड डिस्ट्रीब्युशन मुख्य प्राईड डिस्ट्रीब्युशन सुरू करण्याच्या अगोदर व्यासपीठावर आपण बघतोय की कांजूरनगर पोलीस स्टेशनचे सर्व इथे पोलीस अधिकारी उपस्थित सर्वांचा इथे सन्मान इथे केला जाईल. सर्वप्रथम हा सन्मान करण्याची मी विनंती करतो शैलेश पाटील आणि पराग पाटील दोघांना विनंती करतो की आपणही सन्मान करायचे आहेत. सर्वप्रथम व्यासपीठावर सिनियर इन्स्पेक्टर पोलीस सन्मान्य इक्बाल गणी आवळकर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान इथे केला जाईल. जोरदार टाळ्या होऊ द्या. कोरोना काळामध्ये ज्याप्रमाणे या सर्व पोलीस बांधवांनी जी सेवा केली आहे ती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे, त्यामुळे टाळ्यांमध्ये कंजूसी करू नका, टाळ्या वाजवत राहा. अत्यंत जबरदस्त कामगिरी या सर्व पोलीस बांधवांची आणि सर्वांना हॅट्स ऑफ आहे या सर्व यांच्या कामगिरीमुळे. त्यानंतर व्यासपीठावर सन्माननीय PI संतोष कदम साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा सन्मान इथे केला जाईल. पराग पाटील यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान इथे करू इच्छितो. आणि मगाशी त्यांनी आवर्जून एक गोष्ट मला आवर्जून सांगितली की मॉन्टीनेच मला सँडी नाव दिलं. सँडी नावाने सुद्धा खूप फेमस आहेत संतोष कदम सर, त्यांचा सन्मान इथे केला जातोय पराग पाटील यांचे शुभ हस्ते. त्यानंतर व्यासपीठावर मुंबई पोलीसचे प्रदीप गायकवाड साहेब इथे उपस्थित सन्मान इथे त्यांचा सुद्धा केला जाईल. आणि मी पद्मनाभ प्रभू यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. सर्व आमच्या पोलीस बांधवांचे सर्वांचे मनपूर्वक आभार, आपण इथे आलात आणि या स्पर्धेची आपण शोभा वाढवली, व्यासपीठाची शोभा वाढवली, त्याबद्दल निश्चितच मी श्री साई चॅम्पियनशिप, श्री साई स्पोर्ट्स आणि त्याचबरोबर शैलेश पाटील आणि पराग पाटील यांच्या वतीने त्यांचा मी हृदयाच्या अंतःकरणात आभार व्यक्त करतो. यानंतर अनिल गोळकर यांचा सन्मान इथे केला जाईल आणि मी विनंती करतो शैलेश पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते नरेश यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे केला जाईल. वन ऑफ द ग्रेट लिजेंडरी क्रिकेटर साहेब, मगाशी मी उल्लेख केला संदीप दळवी यांचा, त्यांच्यासोबत खेळलेला खेळाडू आहे, तुम्ही बघू शकता मोर दॅन 50 इयर्स आणि अजूनही जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून आपण बघतो. वन ऑफ द ग्रेट लिजेंड क्रिकेटर आणि अप्रतिम यष्टीरक्षक ही ख्याती आहे त्यांची आणि हे लिजेंडरी क्रिकेटर त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत गोलतकर फॅमिलीपैकी, म्हणजेच अनिल गोलतकर. एकविरा स्पोर्ट्सचे बाळा पाटील आपणास विनंती आपण व्यासपीठावर या, कारण आम्हाला या स्पर्धेमध्ये त्यांचं अत्यंत विशेष सहकार्य लाभलं आहे. रेग्युलर क्रिकेटर्स 40+, त्याचबरोबर नवीन खेळाडू यांचं सर्वांचं सहकार्य आम्हाला लाभलं, त्याबद्दल आम्ही बाळा पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल. आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं आणि त्यांचासुद्धा सन्मान इथे आम्ही करत आहोत. आणि मी सन्मान्य संतोष कदम साहेबांना विनंती करतो की आणि त्याचबरोबर इक्बाल साहेबांना सुद्धा विनंती करतो की आपण दोघांनी हा सन्मान करायचा आहे. थँक्यू सो मच. हा सन्मान इथे होत असताना थँक्यू सो मच. थँक्यू. मंडप डेकोरेटर्स त्यांचे कोण प्रतिनिधी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे, आपला सुद्धा सन्मान इथे केला जाईल. दोन मिनिटांसाठी लाईट गेली होती पण ताबडतोब चालू केली, त्याबद्दल देखील त्याचे मी धन्यवाद व्यक्त करतो. थँक्यू सो मच. खूप चांगली व्यवस्था आहे आज व्यासपीठाची आपण पाहतोय रबरबॉल क्रिकेटमध्ये. आपण लगेच आता प्राईड डिस्ट्रीब्युशनला सुरुवात करत आहोत, जास्त वेळ न घेता. आणि सर्वप्रथम निश्चितच आमचे सर्व डोनेटर्सचे आम्ही आभार व्यक्त करू, कारण आमचा जो कॉज होता, आमचा जो उद्देश होता या स्पर्धेच्या माध्यमातून जो निधी जमा होईल, जो निधी गोळा होईल किंवा जो निधी इथे मात्र उभा होईल, त्या निधीचा एक पर्सेंटेज आम्ही निश्चितच आम्ही अनाथ आश्रमला देणार आहोत, अनाथ मुलांना देणार आहोत, त्यांच्या संगोपनासाठी, त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी. आणि त्या सर्व डोनेटर्सचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच त्या सर्व डोनेटर्सचं. यानंतर आपण प्राईड डिव्हिजनला सुरुवात करत आहोत. सर्वप्रथम उपांत्य फेरीचा एक सामनावीर देणं बाकी आहे आणि त्यासाठी विनंती करतो दिनू कांबळेने व्यासपीठावर यायचं आहे. दिनू कांबळे, उपांत्य फेरीचा सामनावीरचा पारितोषिक आपल्यासाठी आहे, जी सॅक बॅग दिली जाते ती मात्र दिनूसाठी आहे. दिनू यायचं आहे ताबडतोब. अ ग्रेट बॅटिंग परफॉर्मन्स इन द टुर्नामेंट, इन होल टुर्नामेंट. आणि मी संतोष कदम साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण दिनूला हे पारितोषिक द्यायचं आहे. डावखुरे फलंदाज नेहमीच आक्रमक असतात, त्यांची फलंदाजी पाहणं प्रत्येक प्रेक्षकाला पर्वणी ठरतं आणि ही पर्वणी कांजूरकरांनी मात्र जबरदस्त अनुभवली. एक जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली दिनू कांबळेची, अभिनंदन. यानंतर अंतिम सामन्याचा सामन्यावरच्या पुरस्काराकडे आम्ही जाणार आहोत. पुन्हा एकदा दिनूचंच नाव होतं, पण यावर मी उल्लेख असा करीन की ज्याने मात्र एक भलं मोठं आव्हान असताना सुद्धा मात्र चांगली गोलंदाजी केली, अवघ्या 5 धावा खर्च करून 1 विकेट घेतला, तो ठरलाय अंतिम सामन्याचा सामनावीर ऋत्विक गोरडे. ऋत्विक गोरडेला विनंती करतो आपण या. आणि
श्री साई स्पोर्ट्सच्या वतीने आणि सन्मान्य दुरी साहेबांच्या वतीने आम्ही हा पुरस्कार देत आहोत या खेळाडूला. ऋत्विक आपण या. उत्कृष्ट खेळाडू अंतिम सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋत्विक गौडे. अप्रतिम गोलंदाजी, अवघ्या 5 धावा आणि 1 विकेट हा स्पेल राहिला होता गोलंदाजीमध्ये. अभिनंदन. यानंतर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्वर्गीय अनिल कसाबे यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक दिलं जाते. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट अनिल गोलतकरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार आपण द्यावा. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मगाशी मी जो उल्लेख केला आणि त्यामध्ये आपण बघतो की पारितोषिकांची संख्या अशा प्रकारे आहे. एक कूलर आहे आणि एक आकर्षक चषक देऊन त्याचा सन्मान आम्ही ते करत आहोत. मागाशी उल्लेख मी अशा प्रकारे केला की इंटरनॅशनल लेवलला आपण बघतो की सचिन रमेश तेंडुलकरचं नाव अत्यंत सन्मानाने घेतलं जातं आणि अंडरआर्म क्रिकेटमध्ये त्यामध्ये बॉक्स असो, सर्कल असो किंवा अंडरआर्म ओपन क्रिकेट असो या खेळाडूचं नाव सुद्धा तेवढ्याच सन्मानाने घेतलं जातं. तर या स्पर्धेतला उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरला आहे दीपू असलफा डेव्हिड पॅकर. दीपू यायचंय. ग्रेटेस्ट अँड लिजेंडरी क्रिकेटर आणि एका लिजेंडरी खेळाडूकडून सन्मान होतोय तो दीपूचा. टाळ्या व्हायलाच हव्या दीपूसाठी. अ बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट गोज टू दीपू. कूलर सुद्धा तुम्ही पाहतात, कूलर सुद्धा दिला जातोय. कूलर आणि त्याचबरोबर एक आकर्षक चषक हे स्वरूप आहे या पुरस्काराचं. यानंतर उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आम्ही देणार आहोत. स्वर्गीय नंदा सावंत यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. निश्चित आम्ही त्यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो. आणि उत्कृष्ट फलंदाज यासाठी मी पराग पाटील यांना विनंती करतो की आपण पुढे या. पराग पाटील यांच्या शुभ हस्ते मी देतो उत्कृष्ट फलंदाज. आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मी मगाशीच उल्लेख केला, तो आला, तो खेळला आणि त्याने जिंकलं हे परिवार मैदान. डोळ्यांचं पारणं फेडणारी एक गगनचुंबी फलंदाजी आणि या स्पर्धेला उत्कृष्ट फलंदाज ठरला आहे. संघ आहे जॉर्ज 11 आणि खेळाडू आहे दिनू कांबळे. समथिंग एक्स्ट्रा ऑर्डिनरी क्रिकेट पाहायला मिळालं दिनू कांबळेकडून. कारण जेव्हा जेव्हा तो बॅटिंग करत होता आम्हाला चेंडू खाली बघायला मिळालेच नाही. सर्व चेंडू हवेमध्ये सीमारेषे बाहेर. षटकारांची भाषा बोलणारी त्याची बॅट आणि त्याने टिपलाय आणि त्यांनी पुरस्कार पटकावला स्पर्धेतला उत्कृष्ट फलंदाज. एक कूलर आणि आकर्षक चषक. अभिनंदन दिनू. यानंतर आपण देत आहोत उत्कृष्ट गोलंदाज. या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा मी उल्लेख करेन स्वर्गीय नंदा सावंत यांचा की त्यांच्या स्मरणार्थ ही पारितोषिक आम्हाला लाभलेलं आहे. बंड्या धुरी आपणास विनंती आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते मी देत आहोत हा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाज. उत्कृष्ट गोलंदाज अप्रतिम कामगिरी. कारण मी उल्लेख असा केला की अंडरआर्म सर्कल क्रिकेट, बॉक्स क्रिकेट असो तेव्हा स्पिनरची जादू पाहायला मिळते. पण अंडरआर्म ओपन क्रिकेटमध्ये सुद्धा आपण बघितलं की एक वेगळी गोलंदाजी असते, वेगळ्या प्रकारची गोलंदाजी असते. वेगवान गोलंदाज आणि प्रत्येक चेंडू बुंद्यामध्ये, प्रत्येक चेंडू यॉर्कर लाईन, बॅट उडण्याची संधी अजिबात दिली नाही आणि त्याने मात्र कालच्या दिवसामध्ये ज्याप्रमाणे छाप सोडली आणि हा पुरस्कार आपल्या नावावर केला आहे. संघ आहे असलफा डेव्हिड पॅकर आणि गोलंदाज आहे देवा. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट गोज टू देवा. मुंबई क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर बुंद्यातली गोलंदाजी पाहायला मिळाली. प्रत्येक चेंडू बुंद्यामध्ये. बॅट काय पाय सुद्धा उचलायला दिला नाहीये तो देवाने. अप्रतिम गोलंदाजी आणि स्पर्धेतला उत्कृष्ट गोलंदाज ठरलाय. बंड्या धुरी यांच्या शुभ हस्ते मी देत आहोत हा पुरस्कार उत्कृष्ट गोलंदाज. मी दोन्ही फायनलिस्ट टीमच्या कॅप्टनला इन्व्हाइट करतो व्यासपीठावर आपण यायचं आहे. रनरअप टीम सर्वप्रथम मी इन्व्हाइट करतो आपण व्यासपीठावर या. आणि संतोष कदम साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक देणार आहोत. रोख रुपये 25,555 आणि आकर्षक भव्य दिव्य श्री साई चषक. येस, पहिले आपण बॅग देऊया. त्यामुळे विनंती करतो कॅप्टनने यायचे. सचिन राणेला विनंती करतो आपण व्यासपीठावर या. सचिन, सलग चौथ्या वर्षातसुद्धा तेच पाऊल जे आपण नेहमीच टाकत आलो आहे अनाथांसाठी मदत, आणि ती सुद्धा मदत आपण यावर्षीसुद्धा बघितली.
खूप चांगला संकल्प आहे, खूप चांगला कॉज आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. पराग आणि शैलेशचं खरंच कौतुक करावं लागेल. तू सुद्धा आपण सातत्याने बघतो की तू सुद्धा सातत्याने ही स्पर्धा खेळतोय. यावर्षी काही नवीन बदल पाहायला मिळाले? प्रथमतः तर श्री साई स्पोर्ट्सचं मी खूप आभार मानतो की त्यांनी जो कॉज होता त्यांचा की म्हणजे अनाथांसाठी मदत करायचा, तो खूप चांगल्या रीतीने पार पडला आणि खूप जणांनी ज्यांनी ज्यांनी ह्याला सहकार्य केलं, मदत केली, त्यांचं पण मी खूप आभार मानतो. कारण श्री साई स्पोर्ट्सचाच मी एक घटक आहे. कारण जशी माझी फॅमिली आहे तशीच ही पण माझी दुसरी फॅमिली आहे श्री साई स्पोर्ट्स. कारण पराग पाटील आणि शैलेश पाटील माझे खूप भावासारखेच आहेत. त्याच्यामुळे आज त्यांनी जो कार्यक्रम केला त्याच्याबद्दल मला पण खूप अभिमान वाटला की त्यांनी जी टुर्नामेंटच नाही केली तर त्याच्या पाठून काहीतरी त्यांचा उद्देश होता, तो त्यांनी साकार केला आणि त्यांना सपोर्ट केलं ज्या सगळ्या पब्लिकने आणि क्रिकेटर्स लोकांनी. त्यांचं मी आभार मानतो. सचिन, मला अजून एक असं विचारायचं वाटतं की अंतिम सामना होता. अंतिम सामन्यामध्ये बॅड लाईटचा इम्पॅक्ट होता, कारण बॅटिंग तुम्हाला करायची होती सेकंड इनिंगमध्ये आणि आपण बघितलं की जवळजवळ 6:30 पावणे 7 झाले, काळोख पडला आणि अशा मोमेंटला चेंडू साईट होणं तेवढंच इम्पॉर्टंट असतं, पण त्या गोष्टी घडल्या नाही. प्रथमतः तर मी सांगेल हरलो म्हणून मी रिझन नाही देणार. पण जे रिझन आहे ते मी सांगू शकतो. कारण जराशी आम्ही फिल्डिंग आली आमची, ते लोक टॉस जिंकले, फिल्डिंग आली, पावसाचं आगमन झालं, त्यामुळे आमच्या बॉलरचा जरा फरक पडला. कारण जे सुक्यामध्ये बॉलिंग टाकणं आणि कारण ॲक्च्युली तर रेनी क्रिकेटच आहे त्याच्यामुळे ते काय रिझन देऊ शकत नाही. पण मी म्हणजे आज सांगतो की त्याच्यामुळे जरा बॉलिंगचा थोडा इफेक्ट पडला आमच्या बॉलरवर. आणि त्या लोकांनी तर नो डाऊट दिनू कांबळेने तर खूप चांगली बॅटिंग केली आणि त्यांच्या बाकीच्या पण समोरच्या जॉर्ज इलरने चांगलेच फरक केले. शेवटचा प्रश्न तुझ्या टीमवर प्रकाश टाकेन. रितेश गरजने ज्याप्रमाणे परफॉर्म केला आहे स्पर्धेमध्ये, मयुरेशने, देवाने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली आहे, या खेळाडूंबद्दल काय बोलशील? खास करून हे दोन खेळाडू जे पालघर बिलॉंग्स करतात त्या विभागातून आलेत आणि तुझ्या संघामध्ये दाखल झाल्यानंतर चांगला परफॉर्म, म्हणजे एवढ्या लांबून येऊन सुद्धा त्यांना मात्र तुझ्याकडनं तुझी जी अपेक्षा होती त्यांच्याकडून ती मात्र त्यांनी कमी होऊन दिली नाही आणि चांगला परफॉर्म केला, त्याबद्दल काय म्हणशील? त्यांचं तर मी खूप आभार मानतो. कारण ते माझ्या शब्दावर असल्फामध्ये खेळायला आले आणि ते माझ्यातच खेळायला येतात इकडे जर असल्फाची एंट्री असली तर. म्हणून मी त्यांचा खूप आभार मानतो. आणि ती जे बॉलिंग टाकली त्या लोकांनी काल आणि क्रितेशनी बॅटिंग अफलातून केली. कालचा दिवस त्यांनी तर खूप गाजवला. आज जरा थोडे कमी पडले, पण नो डाऊट नेक्स्ट टाइम आम्ही जिंकायचे ट्राय करू. थँक्यू सो मच, अभिनंदन. आपण थांबायचं आहे सचिन, आम्ही पूर्ण संघाला पण इन्व्हाइट करूया नंतर. ओके, चालेल. यानंतर फायनल विनर मी रोहन चिलेला विनंती करतो की आपण यायचं आहे. रोहन चिले. इक्बाल साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही ही बॅग देत आहोत, सॅक बॅग फॉर रोहन. अभिनंदन रोहन. नाही, मगाशी संतोष कदम यांनी उल्लेख केला की त्यांच्या डोळ्याला काहीतरी इजा आहे, मग मला वाटत नाही कुठल्या प्रकारची इजा, पण एक ते पॅशन असतं ग्लेअर घालून खेळणं. तर अभिनंदन सर्वप्रथम रोहन चिले आणि ऑल टीम. रोहन रोहन एक चांगला स्पीकर आहे, चांगला बोलतो सुद्धा. आम्ही कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा बघितलं आहे रोहन. रोहन एक चांगला स्पीकर आहे, पण रोहन मला असं विचारायचं वाटेल की अंतिम फेरीमध्ये सलग तुम्ही आजच्या दिवसामध्ये सलग मॅच खेळलात, कंटिन्यू खेळलात. शेवटची मॅच सुद्धा खेळत असताना दिनूने बॅटिंग चांगली केली, पण बाकीच्या कुठल्या खेळाडूंवर याचा इम्पॅक्ट होता की पूर्ण, कारण दिनू एकटा बॅटिंग करतोय, बाकीच्याने सुद्धा परफॉर्म करणं गरजेचं आहे, असं काही चित्र घडत होतं टीममध्ये? नाही, आम्ही जेव्हा टॉस जिंकलो तेव्हा बॅटिंगचा निर्णय घेतला. कारण तिन्ही मॅच आम्हाला बॅटिंगच आली आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा म्हणजे चेसिंग करायला थोडंसं प्रेशर जातो, त्याच्यामुळे आम्ही बॅटिंग घेतली आणि त्याच्यानंतर मग दिनू आणि त्याचे बाकीचे जे टीमचे प्लेयर्स आहेत त्या लोकांनी पण चांगलीच बॅटिंग केली. पण दिनूने आज जी बॅटिंग केली ती खरंच अप्रतिम बॅटिंग केली. संघ एका मोमेंटला अडचणीत आला होता, आपण बघितलं की तू सुद्धा आला आणि तू सुद्धा लगेच आल्यात पावली तंबूत परतला. 16 धावा, 4 गडी बाद. हा इम्पॅक्ट तुला वाटतं होतं की आपण असं एक टार्गेट सेट करू जे मात्र सर्वांच्या लक्षात शेवटच्या टप्प्यापर्यंत राहील? 84 धावांची पार्टनरशिप गांगुली आणि दिनूमध्ये झाली, त्याबद्दल काय म्हणशील? नक्कीच स्टार्टिंगला विकेट गेले, 2 ओव्हर आमचे 24च रन होते आणि त्याच्यानंतर मग जी दिनू आणि गांगुलीने जी बॅटिंग केली ती खरंच अप्रतिम होती आणि दिनू तर आज त्यांनी पूर्ण टुर्नामेंट गाजवली आहे. काय म्हणशील अंडरआर्म क्रिकेट आणि सर्कल बॉक्स क्रिकेटमध्ये आपण बघतो की तुझा स्क्वॅड वेगळा असतो. अंडरआर्म ओपनमध्ये दिनूला इन्व्हाइट केलं आणि मला एक विचारायचं वाटेल की दिनू रेग्युलर तुझ्या संघातनं अंडरआर्म ओपन खेळतो की आज खास करून त्याला इन्व्हाइट केलंस? नाही, आम्ही जेव्हा खेळतो जॉर्ज 11 तर मी पूर्ण टीम घेऊनच खेळत असतो, कोणाला असं नाही बोलायचं नाही. टीम म्हणजे टुर्नामेंट आहे तर सगळ्या प्लेयर्सना मी बोलवतोच. पण दिनू आमच्यामध्ये पावसामध्ये दिनू मॅगी झाला, परत असे 2-3 फिल्डर आहेत फक्त, मी त्यांनाच बोलवतो खेळायला आणि दिनू आवर्जून येतो आपल्या टीममध्ये जॉर्ज 11मध्ये. तुला सुद्धा तोच प्रश्न मी रिपीट करेन. आपण जी स्पर्धा आपण भरवली सलग 4थं वर्ष, याच्या माध्यमातून आपण भरपूर एन जी ओजला पण या स्पर्धेच्या माध्यमातून जो निधी जमा होतो ते आपण मदत म्हणून देतो आणि त्याच्या माध्यमातून अनाथ मुलांना त्यांचं संगोपन करण्यासाठी किंवा त्यांच्या फ्युचरसाठी त्याचा उपयोग केला जातो.
आणि ह्या थॉट्सबद्दल काय म्हणशील? नक्कीच एक खरंच चांगली संकल्पना आहे आपल्या ट्रिपल एसकडनं आणि ट्रिपल एसच्या टीमला मी खरंच थँक्स बोलेन की एवढी चांगली टुर्नामेंट ऑर्गनाईज करता आणि त्याला हातभार लावतात बाबू सर आणि अजित सर आणि सहकारी तसेच ट्रिपल एसचे सहकारी परागदादा झाला, परत शैलेश दादा झाला. म्हणजे टुर्नामेंट ऑर्गनाईज करतात, खरंच खूप चांगली टुर्नामेंट होत आहे आणि तो संकल्प जो आहे तो खरंच अप्रतिमच आहे. थँक्यू सो मच. ऑल द बेस्ट फॉर नेक्स्ट टुर्नामेंट. यानंतर आपण दुसरा क्रमांकाचा पारितोषिक देणार आहोत. ही ट्रॉफी देणार आहोत. रोख रुपये 25,555. या प्राईज देण्या अगोदर ही ट्रॉफी देण्याच्या अगोदर एक विशेष सन्मानित आम्ही करत आहोत. आपण नेहमी बघतो की मुंबईचं क्रिकेट म्हटल्यानंतर या खेळाडूचं नाव आवर्जून प्रत्येक टुर्नामेंटला घेतलं जातं किंवा प्रत्येक समालोचक या खेळाडूचं नाव घेतो, कारण मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्याची ख्याती आहे. आपण ओमकारला विनंती करतो, आपण ओमकारने व्यासपीठावर यायचं आहे. ओमकार देसाई. ओमकार सन्मान आपण निश्चित करू ट्रिपल एसच्या माध्यमातून. तर यानंतर आपण वळूया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रनरअप टीम आणि रोख रुपये कॅश प्राईज आहे ते 25,555. आकर्षक भव्य दिव्य श्री साई चषक आणि या चषकाचा मानकरी ठरला आहे तो म्हणजेच असल्फा डेव्हिड पॅकर्स. चला पूर्ण संघाने यायचं आहे. सचिन कॅप्टन फक्त वरती येईल, बाकी सर्व खेळाडू समोर बसतील. चला सर्व संघाने सर्व खेळाडूंनी या. लाजायची गरज नाही, मागे थांबण्याची गरज नाही आहे. साई बसलेत, काहीच बोलणार नाही तुम्हाला. आपण या लवकर. फक्त कॅप्टन ट्रॉफी स्वीकारेल, बाकी सर्व खेळाडू समोर बसतील. बघा असल्फा म्हटल्यानंतर अजून एक नाव आपल्याला पाहायला मिळते. ते पंचांच्या भूमिकेत ते सुद्धा म्हणतात माझीच टीम आहे, मी सुद्धा बसणार ट्रॉफी घ्यायला. मंदिर पाचरणे. सो खूप खूप अभिनंदन असल्फा डेव्हिड पॅकर रनरअप टीम. जोरदार टाळ्या. रोख रुपये 25,555. आकर्षक झळाळता करंडक आपण बघत आहोत श्री साई ट्रॉफी. खूप अभिनंदन असल्फा डेव्हिड पॅकर. यानंतर आपण देऊया स्पर्धेतला चॅम्पियन संघाला हा करंडक आणि रोख रुपये 51,000 कॅश प्राईज आहे. बघा मी काल सुद्धा उल्लेख केला की प्राईज या स्पर्धेतला 51,000 रुपये, पण साहेबची ट्रॉफी आपण बघतोय ना, आपण मोस्टली अशा ट्रॉफी 2 लाखाच्या 3 लाखाच्या क्रिकेट स्पर्धा त्या ठिकाणी आपण बघतो. पण असं या मुवमेंटला आपण श्री साई स्पोर्ट्सचं खरंच कौतुक करू की 50,000ची टुर्नामेंट 51,000ची टुर्नामेंट आहे, पण ट्रॉफी बघा. मला असं वाटतं साहेब तुमच्या सुद्धा उंचीपेक्षा खूप मोठी आहे, खूप म्हणजे उंच आता ते आपल्याला टेबलावर आहे म्हणून दिसते. तर चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन जॉर्ज 11 कल्याण. फक्त कॅप्टन वरती या, त्यांच्या पॅकर वरती येतील, काय हरकत नाहीये. बाकी सर्व खेळाडू समोर बसतील. सलग दुसऱ्या वर्षी हा संघ चॅम्पियन ठरलाय. बॅक टू बॅक सलग दुसऱ्या वर्षामध्ये ही ट्रॉफी आपल्या नावावर करतोय. बॅक टू बॅक चॅम्पियन जॉर्ज 11 कल्याण. बॅक टू बॅक सलग दुसरं वर्ष आपण बघतोय या श्रीशाई चॅम्पियनशिपचं आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की पुरस्कार पटकावलाय, चॅम्पियनशिप पटकावली आहे जॉर्ज 11 कल्याण या संघाने. बोला गणपती बाप्पा. क्या बात है, क्या बात है. जबरदस्त सेलिब्रेशन. अभिनंदन जॉर्ज 11 रोहन चिले अँड ऑल टीम. यानंतर अत्यंत महत्त्वाचं पारितोषिक जे सन्मान्य मोहनबाई चिरात यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलं आहे. मालिकावीर हा पुरस्कार दिला जाईल. नरेश मालुसरे आपण पुढे या. आणि सुशांत दुरी आपणास विनंती करतो आपण पुढे यायचंय. प्रशांत दुरी आणि त्याचबरोबर
निलेश मालुसरे नरेश मालुसरे यांच्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. बघा मगाशी बेस्ट बॅट्समनचा सुद्धा मी अवॉर्ड दिलाय, चांगली बॅटिंग निश्चितच केली. पण आता मात्र प्रश्न पडलाय की सर्वात शेवटी आम्ही पारितोषिक का ठेवलंय. मालिकावीर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याने मात्र या स्पर्धेमध्ये सर्वांची मनं जिंकली आणि निश्चितच म्हणेन की या चषकावर आणि या टी व्हीवर सुद्धा आपलं नाव लिहिलं आहे परफॉर्मन्सने. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट गोज टू जॉर्ज 11 कल्याण आणि खेळाडू आहे दिनू कांबळे. आज पूर्ण दिवसामध्ये गोलंदाजांना धडकी भरवणारी फलंदाजी पाहायला मिळाली. घणाघाती आक्रमण, घणाघाती फलंदाजी, डोळ्यांचं पारणं फेडणारे षटकार पाहायला मिळाले आणि निश्चितच उत्कृष्ट फलंदाज पाठोपाठ मालिकावरीचा पुरस्कार जातोय तो दिनू कांबळेला. एक अर्धशतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धेमध्ये, ते सुद्धा दिनूच्याच बॅटमधून. आणि तुम्ही पाहतात मोहनबाई यांच्या माध्यमातून लाभलेला मला हा LED TV मोहनबाई चिराज यांचा सुद्धा मी आभार व्यक्त करू. आणि प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरलाय तो दिनू. दिनू एकदा आमच्याशी बोलल्या ऑलरेडी, पण आता सुद्धा मला 2 मिनिटं त्याशीच बोलायचं आहे, कारण शेवट लास्ट आहे, लास्ट प्राइज आहे. दिनू साहेबांना सुद्धा जायचं आहे, त्यामुळे 2 शब्द. दिनू मगाशी बोललास पण आता जास्त काय विचारणार नाही. पण कसं वाटलं आज, म्हणजे तुझी जी ओळख किंवा तुझ्या करिअरची सुरुवात अंतराम क्रिकेटने झाली, मोठ्या मोठ्या क्रिकेट टुर्नामेंट नंतर मोठ्या मोठ्या संघातना मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळला, पण जुने दिवस पुन्हा एकदा आठवले, अंतराम क्रिकेट पुन्हा एकदा आठवलं, काय म्हणशील त्याबद्दल. नाही खरं ॲक्च्युली मी सुरुवात अंडरआर्म क्रिकेटपासून केलेली आणि आता खूप दिवसांनी मी अंडरआर्म क्रिकेट खेळलो, खूप म्हणजे खूप कमी 2-3 वर्षांनी खेळलो असेल मी. आणि त्यानंतर खेळल्यानंतर पण खूप परफॉर्मन्स चांगला आला, त्यामुळे खूप जरा आनंद वाटते जरा. रोहन चिलेबद्दल काय म्हणशील, कारण त्याने मगाशी उल्लेख केला की अंतराम ओपनच्या टुर्नामेंट असतात तेव्हा मी खास करून दिनू कांबळे आणि मॅगीला आवर्जून इन्व्हाइट करतो आणि ती निश्चित ते 100% देण्याचा प्रयत्न करतात. तुला इन्व्हाइट केलं आणि मला असं वाटतं की त्याची निवड सार्थ ठरवलीस आणि चांगली बॅटिंग केलीस. काय म्हणशील रोहनबद्दल. रोहन मला प्रत्येक टुर्नामेंटला मेसेज देत असतो, पण माझ्या ओव्हरआर्मच्या मॅचेस असतो त्यामुळे मला टाईम देऊ शकत नाही. रोहन पण एक चांगला कॅप्टन आहे, म्हणजे चांगला प्लॅन करून तो हे करतो, त्याबाबत चांगलं होतं. तुला काय वाटतं अजून, आता हे 4थं वर्ष आहे, अजून काही इम्प्लिमेंट पुढच्या वर्षी व्हायला हवे असं तुला काय वाटतं, कारण आपण बघतो की आपण पुढे पुढे एक एक पाऊल पुढे टाकत आहोत, पण तुझ्या दृष्टिकोनात अजून काही पावलं पुढे टाकायला हवी त्या स्पर्धेच्या माध्यमातून. शैलवादा आणि प्रताच्या ह्याच्यामधून काय करतील ते सांगू शकत नाही, त्यांचा माइंड खूप वेगळा आहे एकदम. थँक्यू सो मच आणि अभिनंदन आणि बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट टुर्नामेंट. मी ओळखतोय सन्माननीय इक्बाल सरांकडे आणि निश्चितच ते सुद्धा आपले 2 शब्द व्यक्त करणार आहेत. हॅलो. सर्वप्रथम मी इथले आयोजक तसेच व्यासपीठावर असलेले पदाधिकारी शैलेश पाटील यांचं अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला इथे बोलावलं या पारितोषिक समारंभाकरिता. आणि पुन्हा एकदा त्या दिवसांमध्ये गेलो ज्यावेळी आम्ही सुद्धा अंडरआर्म खेळत होतो, उत्कृष्ट खेळत होतो त्यावेळी. तो पुढे पॅशन कंटिन्यू नाही झाला, पण निश्चितपणे तुम्ही तो कंटिन्यू ठेवाल आणि फोकस कराल आणि आपल्या ह्या क्षेत्रामध्ये पुढे याल याची मला गॅरंटी आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्यातलं जो स्पिरिट आहे, जो आनंद आहे, जो आपण अनुभवताय, खरोखर तो उल्लेखनीय आहे, अवर्णनीय आहे. आणि तो आनंदामध्ये आम्हाला देखील सहभागी करून घेतलात याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. साहेब मला असं वाटतं हे तुमचं पॅशन ज्याप्रमाणे आता पराग आणि शैलूने ऐकलं आहे, तर मला असं वाटतं की पुढच्या वर्षी एक छोटासा एक्झिबिशन मॅच ठेवायला काय हरकत नाही. आपण नक्की या इथे खेळायला, आपण एक्झिबिशन एक मॅच ठेवूया आणि आपलंसुद्धा क्रिकेट आम्हाला बघता येईल. तर प्राइज डिस्ट्रीब्युशन कंप्लीट झालं असं जाहीर करतो. चुकून माकून जर कोणाचा मान सन्मान देण्याचा राहून गेला असेल तर SSSच्या वतीने, श्री साई स्पोर्ट्सच्या वतीने शैलेश पाटील आणि त्याचबरोबर पराग पाटील यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो. आणि पुढच्या वर्षी असाच एक कॉज घेऊन, असंच एक उद्दिष्ट घेऊन तुमच्यासमोर आम्ही पुन्हा एकदा येऊ आणि निश्चितच या स्पर्धेचं पुन्हा एकदा 5 परत तुम्हाला अनुभवायला मिळेल. की तुम्हाला शब्द देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्याकडनं ही गोष्ट चुकूनच राहिली आहे. मी सर्व लाईव्हच्या टीमचं, सर्व कॅमेरामॅनचं विनंती करतो की आपण व्यासपीठावर या, कारण आम्हाला सुद्धा आभार व्यक्त करायचे. आपण सुद्धा खूप मोलाचं योगदान दिलं आहे. 4 कॅमेरा आणि 5वा कॅमेरा असे 5 कॅमेऱ्याच्या माध्यमातून जी टीम इथे सज्ज होती,
जे मात्र आपल्या ट्रिपल एचीच आपलाच परिवार आहे, आपलेच कुटुंब आहे, त्यांनी मात्र सुद्धा भरपूर मोलाचं योगदान दिलं. सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा शैलू आणि त्याचबरोबर पराग पाटील यांच्या वतीने. यांनी निश्चितच रजा घेतो तुमची. जय हिंद, जय महाराष्ट्र. या पण या सर्वांनी या. संदेश पिलाने आता मात्र कॅमेरामॅनच्या भूमिकेत असतील. बाकी सर्वांनी यायचं आहे. शैलू आणि त्याचबरोबर परागचं असं म्हणणं आहे की आमच्या परिवारातले सदस्य सुद्धा मागे पडता कामा नये, कारण त्यांची मेहनत आहे. त्यांनी सुद्धा ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अत्यंत जबरदस्त कामगिरी केली, कंबर कसली आहे. त्यांचा सर्वांचा सन्मान इथे केला जाईल. सर्वांनी यायचं. चला या सर्व आमचे कॅमेरामॅन. ट्रिपल एस लाईव्ह तुम्ही जा मी जा असं नको. या सगळ्यांनी, कोणीही लाजू नका. आपले चेहरे आपल्यालाच बघायचे नंतर. चला या लवकर प्लीज. ट्रिपल एस लाईव्ह या. नंतर तुम्हालाच इथे एडिट करायचं आहे, काय हरकत नाही आहे. तुम्ही ते कट करू शकता, ठेवू शकता. या सर्वांनी या. बघा सर्वांसाठी मोमेंटो आहेत इथे. ही खूप मोठी बाब आहे सर्वांसाठी की सर्वांचा हा इथे सन्मान इथे केला जातोय. ट्रिपल एस लाईव्हची पूर्ण टीम, सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा असंच कार्य तुमच्या माध्यमातून घडत राहो, असंच काम तुमच्याकडनं होत राहो, हीच आपण प्रार्थना करूया साईबाबांच्या चरणी, गणपती बाप्पाच्या चरणी. आणि ट्रिपल एस लाईव्हचं नाव असंच उत्तरोत्तर प्रगती पथावर घेऊन जा. त्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देऊया. चला रोहित, अजून कोण बाकी आहे? यस रोहित, आपण पण या. संतोष, वैभव. यस वैभव झालाय आय थिंक. कोण? संतोष, अक्षय. चला अक्षय आपण सुद्धा या. संतोष आणि अक्षय आणि अजून कोण? कोणीच राहता कामा नये. सर्वांचा सन्मान होणं गरजेचं आहे. सर्वांना मी सन्मानित करत आहोत. सर्वांचेच मनपूर्वक आभार. येस सर्वांचा सन्मान झाला आय थिंक. येस सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण दिलेल्या कॉन्ट्रीब्युशन बद्दल सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू. पुन्हा एकदा संदेश पिलाने आपला सुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि सर्वांची पुन्हा एकदा रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.